यात्रेला आठवड्याभर गावाला राहिली, पण काय सांगू, घरी आल्यानंतर तेवढा आराम सगळा काही निघून गेला. कारण भरपूर अशी स्वच्छता करावी लागली. खूप धूळ साचलेली होती, तर सर्व झाडून काढलं. किचन ओटा आता तात्पुरता मी ते पुसून घेतलेला होता व हे सोफा कवर आणलेले होते, तर ते टाकून घेतले. आता बघू किती वेळ वेळ राहतात सोफ्यावरती, कसे वाटतात तेही नक्की मला कमेंट करून सांगा. तर त्यानंतर मी सर्व आवरून स्वयंपाकाची तयारीला सुरुवात केलेली होती. तर शिमला मिरचीची पातळ भाजी केलेली होती. तर आमच्या औंधला तर भरपूर अशी आवडते, तर ते एकटेच खातात. मला तर काही जास्त आवडत नाही. तर नंतर मी ह्या दोघांसाठी इथे अंडी टाकलेली होते व मी पटपट असं स्वयंपाक आवरून घेतला व त्यानंतर मी क्लिनिंग करायला घेतली. तर या दोघांचंही चालू झालं, तर मला थोडीशी मदत करू लागतात. मदत कशाची, पण त्या पाण्याबरोबर लिक्विडबरोबर खेळायला मिळतं, म्हणूनच ते इथे फुसाफुशीचं काम चाललं आहे. तर मी ही सर्व किचन ओटा आहे तो क्लीन करून घेतला, कारण आठवडाभर घर बंद असल्यामुळे भरपूर अशी धूळ झाली होती. तर पटपट असं सर्व डीप क्लिनिंग करून घेतलं व किचन ओटाही घासून घेतला व लगे हात बिताडा घासून घेतले, म्हणजे खराब दिसत नाही. तर पटपट असं सर्व क्लीन करून घेतलं आणि किचन ओटा घासून घेतला, म्हणजे खूप छान असा निघतो. तर या दोघांमुळे मला रोज धुयला होत नाही, पण मी 1 ते 2 दिवसानंतर सर्व किचन ओटा आहे तो चांगला डीप क्लिनिंग करते, म्हणजे खूप जास्त घाण दिसत नाही व भिताडे नळे सर्व एकदाच स्वच्छ करून घ्यायचं. ब्लॉग आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.